नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, शेतीवर केवळ आधारित राहून आपलं उत्पन्न जे आहे ते शाश्वत होणार नाही. त्यासाठी शेतकऱ्याला विविध प्रकारच्या जोडधंद्यांची जोड देणं त्याला आवश्यक आहे. आपण शेती आधारित जोडधंदे जर बघितले तर पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यशेती, कुक्कुटपालन असे विविध जोडधंदे आहे, कृषी प्रक्रिया उद्योग आहे. या माध्यमातून शेतकरी आपलं उत्पन्न जे आहे ते शाश्वत करू शकतो. यात अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे किंवा जोडधंदा ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे कुक्कुटपालनाचा. आपल्याला कल्पना आहे की आपला देश विकास पथावर जात असताना देशातील लोकांचं मटण किंवा जे काही नॉनव्हेज आहे खाण्याचं प्रमाण देखील आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे ती गरज भागवण्याकरता कुक्कुटपालन हा अत्यंत प्रमुख आणि ठळक व्यवसाय बनलेला आहे. थोडीशी जर आपण माहिती जर घेतली तर आपल्याला असं जाणवतं की दर महिन्याला ह्या देशामध्ये जवळपास 25 कोटी हे ब्रॉयलर कोंबड्याचं उत्पादन होतं आणि तितकंच कन्झम्पशन देखील होतं. सर्वसाधारणपणे 25 ते 30 हजार कोटी रुपयाचा टर्नओव्हर जो आहे ह्या पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून होतो. त्याच्यामुळे हा पोल्ट्री व्यवसाय जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ खाण्याच्या दृष्टिकोनातून नाही, केवळ उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून नाही, तर ह्या देशामध्ये सर्वात महत्त्वाची गरज असते ती आहे रोजगाराची. त्याच्यामुळे ग्रामीण भागात डिस्ट्रीब्युटेड स्वरूपामध्ये रोजगार देखील या पोल्ट्री उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे आणि दिवसेंदिवस याची गरज जी आहे ती वाढती आहे. त्याच्यामुळे ह्या प्रमुख व्यवसायाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारची माहिती असणं ही अत्यंत मूलभूत आणि मोलाची गरज आहे. आपण बघतोय की जागतिक हवामान बदलाचे परिणाम आपल्याला आता जाणू लागलेले आहेत. मध्यंतरीच आपण पेपरमध्ये वाचलं की आपल्याच महाराष्ट्रातलं भिरा म्हणजे रायगड जिल्ह्यातलं भिरा हे ठिकाण आहे ते जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं उष्ण ठिकाण म्हणून झालं. जवळपास 46 डिग्रीपेक्षा जास्त तापमान जे आहे तर त्या ठिकाणी नोंदलं गेलं. आणि ज्यावेळेस हे तापमान वाढतं त्याच्यावेळेस केवळ शेतीच नाही तर शेती आधारित अन्य जे काही उद्योगधंदे आहेत किंवा जे काही पशुपालनासारखे आहेत, कुक्कुटपालन आहेत, याच्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत असतो. आता उन्हाळी हंगाम आहे म्हणून हा जो काही प्रमुख आर्थिक व्यवसाय आहे जो कुक्कुटपालन त्याच्या संदर्भामध्ये अधिक माहिती असणं हे गरजेचं आहे. म्हणून आज आपण जो चर्चा विषय घेतला आहे तो आहे उन्हाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन. आणि या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी जे तज्ञ आपल्याकडे उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. पहिले तज्ञ आहेत डॉक्टर माणिक धुमाळ. धुमाळ साहेब नमस्कार. नमस्कार मित्रहो, डॉक्टर माणिक धुमाळ हे सहयोगी प्राध्यापक म्हणून पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी या ठिकाणी काम पाहतात आणि गेले 20 ते 22 वर्षांचा अधिक अनुभव जो आहे तो या क्षेत्राला त्यांच्या पाठीमागे आहे. पशुवैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाचे जे काही पशुसंवर्धन विभाग आहे त्यामध्ये जवळपास 1.5-2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर उदगीर, परभणी या ठिकाणी जे आहे ते मोलाचं कार्य जे आहे या संशोधन आणि विस्तार कार्यामध्ये केलं आणि यांच्या ह्या विस्तार कार्याची ओळख किंवा दखल जी आहे ती महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांनी घेतली आणि त्या विद्यापीठामार्फत यांच्या विस्तार कार्याचा गौरव देखील हे केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा फायदा जो आहे तो निश्चित आपल्याला होणार आहे. दुसरे जे तज्ञ आहेत ते आहे डॉक्टर परसी आवारी. आवारी सर नमस्कार. नमस्कार. मित्रहो, डॉक्टर परसी आवारी हे देखील पशुवैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर आहेत आणि त्यांनी सध्या गेल्या 10 वर्षापासून मुंबईचं पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते काम पाहत आहेत आणि कुक्कुटपालन या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं संशोधन आणि विस्तार कार्य देखील त्यांनी केलेलं आहे. तर त्यांच्या ज्ञानाचा देखील आपल्याला फायदा होणार आहे. मित्र, आपल्याला कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. म्हणजे उन्हाळ्यातील कोंबड्यांचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण थेट फोनद्वारे या ठिकाणी तज्ञांना विचारू शकता आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे, स्क्रीनवर दिलाय 24 90 80 50 किंवा 24 98 80 50. मुंबई बाहेर प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसडी क्रमांक यापूर्वी लावा. तर मित्रहो, आता या महत्त्वपूर्ण चर्चेला आता आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. परशी सर, आज आपण बघितलं की उन्हाळ्यातील कोंबड्यांचं व्यवस्थापन हा विषय आपण चर्चेला निवडलेला आहे. एकंदर जर बघितलं आपला देश आणि आपलं राज्य जर बघितलं तर याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स किंवा जे काही ह्या व्यवसायाचं आहे त्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? जर तुम्ही बघितलं तर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स तुम्हीच जसं असं दर्शवून दिलेलं आहे की जवळजवळ 26,000 कोटी उत्पादन ह्या व्यवसायातनं होत असतं. त्याच्यानंतर जर आपण प्रथिनांची गरज जर बघितली बरोबर तर प्रथिनांची गरज अत्यावश्यक आहे लोकांमध्ये. आपण प्रोटीन हंगर आहे आपल्या लोकांमध्ये असं दिसलेलं आहे. बरोबर.
तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने पण गृहीत केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जवळजवळ 180 अंडी दर डोई माणसाने खायला पाहिजे. म्हणजे जर दिवसाआड एक अंड तरी किमान खायला हो, पाहिजे. किंवा बरोबर. दिवसाला अर्धा अंड तरी एखाद्या व्यक्तीने खायला पाहिजे. बरोबर. आणि कोंबड्यांचं मांस जे आहे ते जवळजवळ साधारणपणे 11 किलो एवढं वर्षापोटी तरी खायला पाहिजे. बरोबर. आपण जर बघितलं तर लोकसंख्या आपली वाढत चाललेली आहे आणि त्या वाढत्या लोकसंख्येला आपल्याला अजून गरज आहे की अजून कुक्कुटपालनाला वाढ झाली पाहिजे. प्रथिनयुक्त आहाराची गरज आहे. निश्चित. बरोबर. आणि तुम्ही म्हणालात की नॉन व्हेजिटेरियन फूड, तर अंड हे जे आहे ते शाकाहारी पण मानलं जातं. बरोबर. तर शाकाहारी लोक सुद्धा खाऊ शकतात. मी स्वतः शाकाहारी आहे आणि मी अंड खातो. दॅट्स ग्रेट. म्हणजे अंड हा तर भाग झाला, परंतु कुक्कुटपालन आणि मला वाटतं की सर्वात स्वस्त असा तो पर्याय आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण मटणाचा विचार करतो जवळपास 400 रुपये किलोपर्यंत जातं आणि चिकन जे आहे सर्वसाधारणपणे अगदी 100 रुपये किलोपासून मिळतं. त्याच्यामुळे अगदी पुअर मॅनच्या रीचमध्ये देखील हे आयास आपण याला म्हणू शकतो. प्रश्नच नाही. बरोबर. सर धुमाळ सर, की आता आपण बघतोय की उन्हाळा हंगाम आहे आणि आपण बघतो की पेपरमध्ये दररोज असतो की अनेक ठिकाणी उष्णतेचा उच्चांक होतोय. म्हणजे कधी 35-40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर गेलं पूर्वी तर माणसांना अस्वस्थ वाटायचं आणि आज ते टेम्परेचर कुठेतरी 42, 44, 45, 46 डिग्री पर्यंत असं जात आहे. तर या पार्श्वभूमीवर हे जे काही कुक्कुटपालन व्यावसायिक आहे याच्यामध्ये ह्या ज्या कोंबड्या आहेत तर त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे परिणाम या उष्णतेचे होऊ शकतात? कुक्कुटपालनामध्ये व्यावसायिक कुक्कुटपालन हे फार मोठ्या प्रमाणावर याच्यावर परिणाम होतात. व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये ब्रॉयलर उत्पादन आहे आणि अंडे देणाऱ्या कोंबड्या आहेत. तर गावरान कोंबड्याच्या तुलनेमध्ये या पक्षावर फार मोठे विपरीत परिणाम होतात. उत्पादन कमी होऊन जातं. त्यानंतर त्यांचं खाद्य जे खातात ते भूक त्यांची मंदावते. खाद्य कमी खातात, पाणी जास्त पितात आणि त्याचा खाद्याच्या तुलनेमध्ये पाणी जास्त पिल्यामुळे त्यांची वजनं कमी होतात आणि वजनं झाल्याने अंडी उत्पादन कमी होते. हे सगळे असे वेगवेगळे विपरीत परिणाम त्यांच्यावर आपल्याला दिसून येतात. बरोबर. म्हणजे फूड कन्व्हर्जन रेशो देखील होतो आणि पक्षाची खूप एनर्जी हे त्याचं तापमान नियंत्रण करण्यामध्येच जाते किंवा काय सांगता येईल त्या संदर्भात? पक्ष्यांना जे काही शरीराचं तापमान मेंटेन करायचं आहे तर ते तापमान मेंटेन करण्यासाठी मुख्य ऊर्जा वापरली जाते आणि उत्पादनासाठी ऊर्जा कमी येते. त्यामुळे खाद्य जास्त लागतंय आणि त्याचा जो FCR आहे, फीड कन्व्हर्जन रेशिओ, आता हा अतिशय खराब येतो. जास्त खाद्य लागतं आणि वजन कमी येतात आणि साहजिकच अशा व्यवसायाला आर्थिक नुकसान होऊन जाते. बरोबर. परिस्थिती जर आता आपण बघितलं की धुमाळ सरांनी सांगितलं की विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण म्हणूया, समस्या ज्या आहेत ह्या अति तापमानामुळे होतात. तर हे तापमानामुळे ह्या प्रकारच्या समस्या ज्या निर्माण होतात त्या होऊ नयेत म्हणून कोणकोणत्या प्रकारची उपाययोजना आपण करू शकतो? जर आपण बघितलं म्हणजे आता थोडक्यात अजून सांगतो की प्रामुख्याने हे सगळं त्रास जो आहे उन्हाळ्याचा तो पक्ष्यांना होतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की पहिलं तर पक्ष्यांच्या अंगावरती पिसं असतात कवच म्हणून. तर ती जी पिसं असतात ते कवच म्हणून पक्ष्यांच्या अंगावरती असतात, जेणेकरून त्यांचं तापमान जे आहे शरीराचं ते कमी जास्त होऊ नये ह्याच्यासाठी दिलेली असतात. दुसरी गोष्ट जर बघितली तर पक्ष्यांचं शरीराचं तापमान जे असतं ते जवळजवळ 107° फॅरनहाइट म्हणजेच 41° एवढं असतं. तर त्यामुळे सुद्धा पक्ष्यांना जेव्हा बाहेरचं तापमान वाढतं त्यावेळेला पक्ष्यांना त्यांचं शरीराचं तापमान कमी करण्यासाठी त्रास होतो. त्याच्या मागे अजून एक कारण असं आहे की पक्ष्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात. बरं. तर त्यामुळे जसं आपल्याला घाम येतो आणि आपली त्वचा जी आहे ती घामाने ओली होऊन मग त्याच्यातनं आपल्याला थंडावा मिळतो, तसं ते पक्ष्यांना मिळत नाही. आणि जसं सरांनी आता सांगितलं की उत्पादन क्षमता खूप जास्त असल्यामुळे अंगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे पक्ष्यांना त्रास होतो. तर आता ह्याच्यावरती जर आपल्याला मात करायचं असेल तर परिस्थिती आपण एक काम करूया. आपल्या नांदेडवरून एक शेतकरी श्रीयुत व्यंकट आयतवार हे काही प्रश्न विचारतो, प्रश्न घेऊया आणि आपण ही चर्चा सुरू ठेवूया. व्यंकटजी नमस्कार. हॅलो. सर नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न धुमाळ सरांना आहे. सर हा बोला बोला बोला. सर आम्ही किनवट तालुक्यामध्ये आहे. सर मला तो पोल्ट्रीचा उद्योग चालू करण्यासाठी मूलभूत कोणत्या गोष्टीची गरज आहे सर? हॅलो. हा सर. हा तुमचा आवाज नीट येत नाही. तुमचा टीव्हीचा जो आहे ना आवाज कमी करा आणि स्पष्ट विचारा. सर मला पोल्ट्रीचा व्यवसाय चालू करण्यासाठी बरोबर मूलभूत कोणत्या गोष्टींची गरज आहे सर? म्हणजे आम्ही किनवट तालुक्यामध्ये हा व्यवसाय करू शकतो का सर? बर बर. काय आहे व्यंकटजी की आजचा आपला कार्यक्रम जे पोल्ट्री व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाचं व्यवस्थापन आपण परंतु हा प्रश्न विचारलेला आहे महत्वाचा आहे
आपण सर पोल्ट्री व्यवसायाच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात विस्तार कार्य केलं. यांना पोल्ट्री व्यवसाय उभारायचा आहे तर मूलभूत सुविधा काय काय पाहिजे त्या संदर्भात थोडक्यात आपण काय सांगा. आपल्याला हा पोल्ट्री व्यवसाय जेव्हा व्यावसायिक पद्धतीने चालू करायचा तर त्यांचे शेड असणं आवश्यक आहे आणि हे शेड बांधण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 चौरस फूट जागा एका पक्षाला लागेल त्या पद्धतीनं बांधायचे. त्याची जी लांबी आहे, रुंदी आहे, हे सुद्धा हे करायचे. त्याचबरोबर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची भांडी, पाण्याची भांडी आणि खाद्याची भांडी हे सुद्धा उपलब्ध आहेत. हे सुद्धा घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त प्राधान्य देऊन स्वयंचलित यंत्रणा त्या ठिकाणी जर लावले तर मनुष्यबळ हे कमी लागेल आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्या व्यतिरिक्त खाद्यावरला खर्च आहे, त्यानंतर पक्षी विकत आणणं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा भांडवल गुंतवावं लागेल आणि हा व्यवसाय चालू करावा लागेल. त्यासाठी आपल्याकडे पाण्याची आवश्यकता आहे, लाईटची सुद्धा आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी उपलब्ध आहे नाही ह्याची थोडी शहानिशा करणं आवश्यक आहे. बरोबर. परिस्थिती जर आपण पुन्हा येऊया त्याच्यामध्ये की जो उन्हाळा जो आजचा मुख्य आपला टॉपिक आहे तर ते उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना खूप मोठा प्रमाणात त्रास होतो. धुमाळ सरांनी सांगितलं तर होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना सांगत होता त्याच आपण पुढे कंटिन्यू हो करूया. निश्चित. हां. तर जर आपल्याला उन्हाळ्याचा त्रास कमी करायचा असेल हां. तर आपल्याकडे भरपूर मार्ग आहेत. जसं इथे नमूद केलेलं आहे स्क्रीनवरती, तसं पहिलं एकतर शेडचं व्यवस्थापन, दुसरं आहे खाद्याचं व्यवस्थापन, तिसरं महत्त्वाचं जे आहे ते पाण्याचं व्यवस्थापन. कुठल्याही परिस्थितीत उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाण्यापासून लुप्त ठेवू नये आणि मग बाकीच्या सर्वसाधारण ज्या आहेत व्यवस्थापना त्या आपल्याला बघायला पाहिजेत. धुमाळ सर, आपण आता सरांनी सांगितलं की आपल्याला शेडचं व्यवस्थापन, खाद्याचं व्यवस्थापन आहे. प्रामुख्याने आपण बघूया की शेडच्या व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या बाबी येतात आणि कोणत्या पद्धतीने ते करावं. शेडच्या बाबतीमध्ये जर आपण काळजी घेतली तर आपलं जे काही उत्पादन घटणार होतं ते अजिबात घटणार नाही आणि तापमान हे सर्वसाधारणपणे मर्यादित राहण्याला आपल्याला मदत होईल. तर प्रथम जेव्हा शेड बांधतो त्यावेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची की आपल्या शेडची लांबी रुंदी ही पूर्व पश्चिमच असावी. पूर्व पश्चिम जर असेल तर अशा वेळेस आपले जे पक्षी आहेत तर ते डायरेक्ट उन्हाच्या एक्सपोजरला येत नाहीत आणि तापमान आपल्याला मर्यादित ठेवायला मदत होते. ही शेड नवीन चालू करत असतानाच ही थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं आहे की वातानुकूलित जी यंत्रणा आहे, विशेषतः स्प्रिंकलर्स, फॉगर्स, याचा जर उपयोग केला तर अतिशय शेड आपल्याला थंड करता येतात आणि तापमान कमी करून हे जे काही नुकसान होणार आहे तर ते टाळता येते. त्या व्यतिरिक्त छतावर जर आपण थोडी थॅचिंग किंवा ज्याला आपण पाचट म्हणतो किंवा इतर जे काही ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट आहेत, तुरीचं वगैरे, तर ते सगळं टाकून जर छत बांधणी व्यवस्थित केलेली असेल 6 इंच 8 इंच तर निश्चितच तापमान कमी व्हायला आपल्याला मदत होते. बरोबर. म्हणजे स्थानिक उपाययोजना करून जे आहेत आपण शेडचं तापमान कमी करू शकतो. परिसर की आता हे स्थानिक उपाययोजना झाली, याच्या व्यतिरिक्त काही आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याच्या माध्यमातून आपण तापमान नियंत्रणावर काम करू शकतो का? हो, आता हे जेव्हा जसा कोंडा टाकू शकतो आपण किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत त्या तर करू शकतो निश्चित. त्याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या बाजूला छताच्या आपल्याला कूलंट पेंट मिळतो किंवा पांढरा चुना जो असतो, बरोबर, त्याचा वापर करावा. कारण ते रिफ्लेक्टिव्ह असतं. त्याच्याने जे सूर्यकिरणं आहेत ती सूर्यकिरणं आणि त्याचं उष्णता जी आहे ती शेडच्या आतमध्ये येत नाही, ती बाहेरच्या बाहेर निघून जातात. तशा प्रकारे आपण ते करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण स्प्रिंकलर्स आहेत जे पोल्ट्री व्यवसायासाठी जास्त करून मिळतात. इथे जसं नमूद केलेलं आहे तर स्प्रिंकलर्स उपलब्ध असतात. तर जेव्हा आपण वरती थॅश टाकलेला आहे किंवा तो कोंडा टाकलेला आहे तर ह्या स्प्रिंकलर्सने काय होतं की पाणी जे आहे ते छतावरती पडतं, या कोंड्यावरती पडतं आणि जेव्हा हा कोंडा ओला होतो आणि त्याच्यातनं जेव्हा इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग होतं त्या हिशोबाने शेडचं तापमान जे आहे ते कमी होतं. त्याचबरोबर आपल्याला शेडच्या आतमध्ये फॉगरची सिस्टीम जी असते ती लावावी लागते. फॉगर्सने काय होतं, एक धुकं सारखं निर्माण होतं आणि ते धुकं छोट्या प्रमाणात जेव्हा निर्माण झालं, ड्रॉपलेट्स असतात, ह्युमिडिटी मेंटेन होते आणि ते एस्पेशली जेव्हा ड्राय एरिया असतो, बरोबर, त्या कोरड्या भागांमध्ये याचा जास्त वापर केला जातो कारण ते ह्युमिडिटी वाढते आणि कूलिंग इफेक्ट मिळतो. बरोबर. पण त्यावेळेला ते वापर करताना आपल्याला एक काळजी घ्यायला पाहिजे की हे ड्रॉपलेट्स एवढ्या साईजचे असावे की जे खाली तूस आहे किंवा पक्षी आहेत तर ते भिजता कामा नये, ते ओले होत्या कामा नये. बरोबर. ते भिजलं तर त्याच्यातून आपल्याला दुसरे जे आहेत तर ते आपल्याला त्याच्यातनं तुम्हाला अमोनियाचा त्रास वगैरे समस्या निर्माण होऊ शकते. बरोबर बरोबर. आपल्याला सतीश पाटील म्हणून एक शेतकरी जे आहे ते आपल्याला काय प्रश्न विचारतो, आपला प्रश्न घेऊया. हॅलो सतीशजी, नमस्कार. हॅलो सतीशजी, आपला टेलिव्हिजनचा व्हॉल्यूम जो आहे, आवाज जो आहे तो कमी करा आणि आपला प्रश्न विचारा. हा विचारा. बऱ्याच ठिकाणी मी आजकाल असं वाचलंय की ओरल स्टेरॉइड्स दिले जातात.
हा. पक्ष्यांचं तापमान नियंत्रित करण्यासाठी. बर तर ते कितपत योग्य आहे आणि ते देणं योग्य आहे का? बरं बरं, अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे. आपण या संदर्भामध्ये धुमाळ सरांकडनं किंवा प्रसिद्ध सरांकडनं याच्यावर समर्पक उत्तर घेणार आहोत. मित्र हो, तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले या ठिकाणी स्वागत करतो. मित्र हो, आजचा आपला चर्चा विषय आहे तो आहे उन्हाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी जे तज्ज्ञ उपस्थित आहेत ते आहेत डॉक्टर माणिक धुमाळ व डॉक्टर परसी आवारी. आवारी सर, आता आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी यवतमाळवरून एक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की तापमान नियंत्रणाला किंवा त्याला फेस होण्यासाठी नियंत्रण क्षमता वाढावी त्याच्यावरची, म्हणून कोंबड्यांना काही स्टेरॉइड वगैरे देतात अशी काहीतरी न्यूज किंवा काहीतरी आहे, काय सांगता येईल या संदर्भात? खूप लोकांना अशी गैरसमज आहे की स्टेरॉइडचा वापर करून पक्ष्यांची उत्पादन क्षमता वाढवता येते किंवा त्यांचं वजन वाढवता येतं. तर ती गैरसमजच आहे. स्टेरॉइडचा वापर करत नाही आम्ही, करू देत नाही लोकांना. आणि एक महत्वाचा मुद्दा असा आहे की उन्हाळ्यामध्ये जे उन्हाच्या त्रासामुळेच रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती पक्ष्यांची कमी झालेली असते. बरोबर. त्याच्याच बरोबर जर तुम्ही स्टेरॉइडचा वगैरे वापर केलात तर परत रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तर हे पक्षी जे आहेत ते असे सिलेक्ट केलेले आहेत त्यांच्या जेनेटिक मेकअपच्या अनुषंगाने की ते जास्त उत्पादन देतात. खूप लोकांना असं वाटतं की गावरान कोंबडी जी आहे ती 70 किंवा 90च अंडी देते. हो, त्या प्रश्न आपण येणारच होतो, पण ते फार तो गैरसमज त्याच्या संदर्भात हे करणं गरजेचं आहे. तर खूप लोक विचार करतात की ही कोंबडी 70 अंडी देते, पण ही कोंबडी 320 अंडी कशी देते, तर तिला स्टिरॉइड दिलेला गेलेला आहे. तर तशातला काही भाग नाही. बरोबर. म्हणजे हे कोंबड्यांची जी उत्पादन क्षमता आहे ती जेनेटिकल प्युरिटी जी आहे त्याच्या माध्यमातून किंवा हायब्रिडायझेशन त्याच्या माध्यमातून ती वाढवली जाते. धुमाळ सर, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आता परसी सरांनी सांगितलं की स्टेरॉइडचा वापराच्या संदर्भामध्ये आता हे जे आपण तापमान नियंत्रणाच्यासाठी जे स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स जे आपण बसवतो ते नेमके कोणत्या पद्धतीने बसवायला पाहिजे किंवा त्या संदर्भामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे? स्प्रिंकलरच्या बाबतीत जर पाहिलं तर अतिशयच कमी किमतीमध्ये ही प्रणाली आपल्याला आपल्या शेडवर लावता येते. शेडच्या सेंट्रल म्हणजे बाहेरच्या साईडनं किंवा सिलिंगवर सेंट्रलमधून एक साधी पाईपलाईन आहे, एक इंची पाईपलाईन आणि एक अर्धा किंवा 1 HP मोटर, एवढंच साहित्य सफिशियंट आहे. आणि एक 7 ते 8 फुटावर हे स्प्रिंकलर्स बसवले जातात. हे स्प्रिंकलर जेव्हा चालू करतो त्यावेळेस दोन्ही साईडनं हे पाणी पडलं जातं आणि दोन्ही साईडनं पाणी पडून जे वर पाचट किंवा जे आपण गादी टाकलेली आहे तर ते पूर्ण भिजते आणि भिजल्यानंतर पुन्हा पाणी खाली पत्रातून येतं. तर त्या ठिकाणी जर आपण पडदे वगैरे व्यवस्थित बांधले तर दोन्ही साईडनं पडदे भिजतात आणि हा जो इफेक्ट आहे तर हा कमीत कमी 1 ते 1.5 तास हा इफेक्ट राहतो, कुलिंगचा इफेक्ट राहतो. आणि कसलाही विपरीत परिणाम किंवा पक्षावर वाढीव ताण येत नाही. म्हणजे तापमानामुळे अजिबात वाढीव ताण येत नाही. अतिशय कमी तापमान, कमीत कमी 4 ते 5 डिग्री सेंटीग्रेडनं शेडमधलं तापमान कमी व्हायला मदत होते. आपल्याला मुंबईवरून एक प्रश्न येतोय, वांद्र्यावरनं श्रीमती अपर्णा पंडित काय विचारू इच्छितात? हॅलो. हॅलो. हा अपर्णाजी, नमस्कार. नमस्कार. आपल्या टेलिव्हिजन सेटचा व्हॉल्यूम कमी करा आणि आपला प्रश्न विचारा. ओके ओके, विचारू? हा विचारा. हॅलो. हा विचारा, आपला प्रश्न विचारा. पण ते बोलतायत ना हे. हॅलो. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. हा हॅलो, दोघांना नमस्कार. हा हा, शुभ संध्याकाळ. माझा प्रश्न हा, मी गृहिणी असल्यामुळे जनरल आहे पण प्रोटीनशी संबंधित आहे, कारण काळजी घेतलीच पाहिजे गृहिणीने. पण हा अवेअरनेस आपण कसा निर्माण कराल, कारण हा स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे शेतकरी सगळेच बघत असतील असं नाही, पण सरकार कसा ह्याचा अवेअरनेस तुमच्यासारख्या डॉक्टर्सना मदतीला घेऊन करू शकेल असं मला हा अवेअरनेस म्हणजे जसं आपण मगाशी सांगितलं की प्रोटीनच्या माध्यमातून. म्हणजे ही माहिती सगळी जी देतायत आपण ती अत्यंत उपयुक्त आहे. धन्यवाद. मला वाटतं की सर, धुमाळ सर, आपण विस्तार कार्यामध्ये खूप वर्ष काम केलेलं आहे, ग्रामीण भागात काम करतायत. तर ही जी गृहिणी आहे त्यांचं कन्सर्न आहे की ही जी काही प्रथिनयुक्त डेफिशियन्सी जी आहे आपल्यामध्ये त्याचा वाढावं, म्हणजे जसं सरांनी सांगितलं 11 किलो मांस आणि किमान 180 अंडी ही जावीत. या संदर्भामध्ये काय स्थिती आहे ऍक्च्युली ग्रामीण पातळीवर आणि काय सांगता येईल आपल्याला त्या संदर्भात? ग्रामीण पातळीवर जर आपण पाहिलं तर याची स्थिती अतिशय वाईट आहे, कारण शरीराच्या पोषणासाठी आपल्याला कमीत कमी दररोजचे 70 ग्राम प्रथिनं लागतात आणि याच्यामध्ये 50% म्हणजे 30 ते 35 ग्राम प्रथिनं हे वनस्पतीजन्य ह्याच्यापासून येणं आवश्यक आहेत आणि राहिलेले 50% प्राणीजन्य प्रथिनं येणं आवश्यक आहे. मग ह्या प्राणीजन्य प्रथिनामध्ये दूध आहे, दुग्धजन्य पदार्थ आहेत, त्यानंतर मांस आहे, अंडी आहेत,
हे सगळे त्याच्यामध्ये येतात. परंतु आज जर आपण ग्रामीण भागातली परिस्थिती किंवा शहरामध्ये पाहिलं तर प्रत्येकाचं कन्झम्पशन किती आहे, तर फक्त आज 9.5 एवढंच प्रथिनं उपलब्ध आहेत, जे आपल्याला 30 ग्राम होणं आवश्यक आहे. आणि हे एवढं मोठी आपल्याला पुढे टार्गेट अचीव्ह करायचं आहे. या दृष्टीनं जास्तीत जास्त प्रथिनं कसे उपलब्ध होतील, प्राणीजन्य प्रथिनं उपलब्ध कसे होतील या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. मला वाटतं की आणि आपण तसा प्रयत्न करतो, म्हणजे पशुसंवर्धन विभाग देखील अनेक महिला बचत गटांना आपण कोंबड्या देतो, वेगवेगळ्या योजना जनावर देतो आणि याच्यात आता जागृती होतीये. परिसर आपण काय सांगाल, आपण शहरी भागातून आहात, म्हणजे ग्रामीण आणि शहरी असा विसंवाद न करता काय सांगता येईल आपल्याला या विषयाच्या? नाही, ह्या प्रश्नावरती मला एक जे सुचलं आणि जे एक फार महत्वाचं आहे की आता उन्हाळा सुरू झाला की लोक काय करतात की चिकन किंवा अंडी उष्ण आहेत आणि त्याचं खाऊ नये असं सगळेच म्हणतात, म्हणजे जे खातात ते पण खायचं बंद करून टाकतात, तसा त्रास होतो. तर तसं करू नये लोकांनी आणि जास्तीत जास्त अंडी खावी किंवा चिकन खावं, त्याच्याने काही दुष्परिणाम होत नाही, ऊर्जा जास्त निर्माण होत नाही त्यामुळे. आणि जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये अत्यंत गरज आहे. कुक्कुटपालन जे आहे ते ग्रामीण भागातच होतं, पण आपण म्हणतो जिथे पिकतं तिथे विकत नाही. बरोबर. तर तिकडचीच लोक ह्या गोष्टींचा उपयोग घेत नाही, त्याचा फायदा घेत नाहीत. तर त्यांनी सुद्धा हे सगळं खावं आणि सशक्त राहावं. बरोबर बरोबर. म्हणजे फार महत्वाचं आहे याच्यामध्ये की केवळ उन्हाळा आहे, या हंगामामध्ये जे आहे आपण प्रथिनयुक्त आहार टाळू नये, किंबहुना त्याची जास्त गरज आहे. जसं कोंबड्यांना देखील आपण प्रथिनयुक्त आहार. आता सर यामध्ये आता विषय निघालेला आहे, तर जे म्हणजे कुक्कुटपालन व्यावसायिक आहे त्यांनी आहाराच्या संदर्भामध्ये जे आहे उन्हाळ्यातल्या जास्त तापमानाला समोर जाताना कोंबड्यांच्या आहाराचं व्यवस्थापन कसं करावं तुम्हाला सर? आहाराबाबतीमध्ये साधारणतः त्याच्या खाद्यामधलं तेलाचं थोडंसं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त पक्ष्यांना ह्या सीझनमध्ये ताण आलेला असतो. ताण विरह करण्याचे जे काही व्हिटॅमिन्स आहेत, स्पेशली व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन क म्हणतो, तर त्याचं आपल्याला खाद्यामधून वाढ करणं आवश्यक आहे. सर्वसाधारण क्षार आणि व्हिटॅमिन याची जी काही गरज आहे त्याच्यापेक्षा 25% याच्यामध्ये वाढ करणं आवश्यक आहे. हे असे थोडेसे खाद्यामध्ये आपल्याला बदल करणं आवश्यक आहे. आणि शक्यतो दुपारी हे पक्ष्यांना खाद्य द्यायचं नाही. आपण याच्यावर व्यवस्थापनावर पुन्हा आपण सविस्तर बोलणार आहोत. आपल्याला कोल्हापूरवरून एक शेतकरी काही प्रश्न विचारतायत. राजेंद्रजी चव्हाण. हॅलो. हा बोला सर. राजेंद्रजी आपला प्रश्न विचारा. हा सर, मी कोल्हापूरहून बोलतोय. हा बोला बोला. सर आता उन्हाळ्यात बघा काय होते माहितीये का, पक्ष्यांच्या शेडवर पाणी कमी असते आणि त्याच्यामुळं मॉर्टॅलिटी वाढत्या. हा बरोबर. आपला ह्या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत की ज्या प्रश्नाच्या संदर्भात की मॉर्टॅलिटी खूप वाढते म्हणजे उन्हाळ्यामध्ये. तर काय कारण आहेत हे मॉर्टॅलिटी वाढण्याचे? मॉर्टॅलिटी याच्यामुळे वाढते की तापमान वाढलं की त्याच्यावर ताण येतो. ताण आला की जेव्हा तापमान हे 35 डिग्री सेंटीग्रेडपेक्षाही जास्त जातंय तर त्यावेळेस मात्र पक्षी त्या ताण सहन करू शकत नाहीत आणि अशा ताणाच्या वेळेस मग जे रक्त त्याचं जे बॉडीचं टेम्परेचर आहे तर जे काही मेंटेन आहे 107 डिग्री सेंटीग्रेड, तर त्याच्यापेक्षाही ते वाढत राहतं. 107 डिग्री फॅरनहाइट. मला 107 डिग्री फॅरनहाइट. आणि त्याच्यापेक्षा ते तापमान जर वाढलं तर निश्चितच रक्ताचे तापमान वाढते आणि असं जे गरम रक्त आहे ते जेव्हा ब्रेनमध्ये जात आहे तर तेव्हा ब्रेन सेल्स पूर्णपणे डिस्ट्रॉय होतात आणि ज्याला आपण हीट स्ट्रोक किंवा उष्माघात म्हणतो, अशा पद्धतीनं पक्षी मरायला सुरुवात होते आणि खूप मोठ्या प्रमाणात मॉर्टॅलिटी होते. म्हणूनच आजचा आपला जो विषय आहे तो या संदर्भामध्ये आहे की अशा प्रकारची आपत्ती होऊन शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ नये, पोल्ट्री व्यावसायिकाचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायची, जसं शेडचं व्यवस्थापन, खाद्याचं व्यवस्थापन. मित्र, या संदर्भामध्ये आपण अधिक महत्वपूर्ण माहिती तज्ज्ञांकडून अशीच घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करतो. मित्र हो, आजचा आपला चर्चा विषय आहे तो आहे उन्हाळ्यातील कोंबड्यांचं व्यवस्थापन. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ उपस्थित आहे डॉक्टर माणिक धुमाळ व डॉक्टर परसी आवारी. मित्र हो, ज्यावेळेस आपण कुक्कुटपालन ह्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये चर्चा करतो तर आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गावोगावी अनेक व्यावसायिक जे आहेत ते कुक्कुटपालन व्यवसाय करत असतात. म्हणून आज आपण अशाच एका कुक्कुटपालन व्यावसायिकाचं जे आहे ते मनोगत म्हणा किंवा त्याचा अनुभव जो आहे तो या ठिकाणी आपण घेणार आहोत डायल आउटच्या माध्यमातून. त्या संदर्भात आपल्याशी संपर्कात येणार आहेत त्या आहेत परभणीवरनं श्रीयुत प्रकाशजी देशमुख. ते नानखेडा परिसरामध्ये त्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. प्रकाशजी नमस्कार. नमस्कार. आपण कुक्कुटपालन व्यावसायिक आहात. किती वर्षापासून आपण कुक्कुटपालनाचा व्यवसाय करताय? मी 93 पासून आहे, 93 पासून. बरोबर. म्हणजे जवळपास 25 वर्ष तुम्ही या कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आहात. आणि साधारणतः किती कोंबड्यांचं उत्पादन, म्हणजे सुरुवात कितीपासून केली आणि आता कुठपर्यंत पोहोचला? फार्मिंग आहे 10,000 पक्ष्यांचं आहे माझं स्वतःचं फार्मिंग. बर. माझं मी 400 पक्ष्यांपासून चालू केलेलं आहे.
बरं बरं. आता ह्या व्यवसायात असताना आता जसं आपण बघतो की आता उन्हाळा दिवसेंदिवस खूप वाढत चाललेला आहे, थंडी वाढते, तर हा जो काही वातावरणातला बदल आहे त्याचा तुमच्या कुक्कुटपालन व्यवसायावर कशा प्रकारे परिणाम होतो आहे? होतो ना, बराच प्रकारे हे होतो, पण आम्ही त्याला काय आम्ही हे करतो तसं वेळ बाजूने अशी पोती बांधतो, त्याला ड्रीप लावतो वरतून. बर. आणि थंड करायचं हे करतो आम्ही. वरात परत पक्ष्यांच्या याच्यामध्ये शेडमध्ये फॉगर्स आहेत. बरोबर. तर ते फॉगर्स एक वापर करतो आम्ही असं. बरोबर. म्हणजे ड्रीपच्या माध्यमातून तुम्ही मगाशी जसं सरांनी सांगितलं तसं तुम्ही तापमान नियंत्रणासाठी ड्रीप वापरता, फॉगर्स वापरता. तुम्हाला आता हे जे काही 20-25 वर्षामध्ये जे आहे तुमच्या या व्यवसायातले चढउतार तुम्ही बघितलं असेल, तर नक्की व्यवस्थापन जे आहे म्हणजे उन्हाळी हंगामातलं कोंबड्यांचं व्यवस्थापन याच्या संदर्भात आपण थोडक्यात काय सांगू शकता? कशा पद्धतीने लोकांनी काळजी घेतली पाहिजे? नाही, उन्हाळ्यामध्ये कसं आहे, आता आम्ही इलेक्ट्रोलाइट पावडर एक आम्ही दररोज समजा जो शक्यतो दुपारच्या टाइमला आणि दुपारी फिडिंग बंद करतो आम्ही. बर बर. दुपारी जवळपास 12 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत फिडिंगच बंद करतो पक्ष्यांची. बर बर बर. आणि हे पाठी थंड करायचे एक ते समजा आम्ही बाजूने काय करतो, आमचे जे पोते येतात ते चवाळे त्यांना आम्ही हे करतो, कट करून त्याच्या बाजूने ड्रिप लावतो त्याच्यावरतून. बरं. आणि त्याच्यामुळे त्याच्या पाणी पडत राहतं आणि पाणी सुद्धा कमी लागतं ना ड्रिप मुळे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला पाणी कमी लागतं. पण तुमच्या इकडे आता आपण ग्रामीण भागामध्ये विद्युतची समस्या असते, म्हणजे लाईटची समस्या असते. तर अनेक वेळा लाईट जर गेली तर अशा परिस्थितीमध्ये काय व्यवस्था होते आपल्याकडे? नाही, मध्ये ड्रिप असल्यामुळे कसं आहे, आता वरती आपण टाकी ठेवलेली असली कारण पाणी कमी लागतं ना, तर ड्रिप. अच्छा, म्हणजे एकदा तुम्ही टाकी ओव्हर हेडची भरली की त्या टाकीला ड्रिप जॉईन आहे आणि त्याच्या माध्यमातून सतत ते चालू होतं. 3-4 तास चालतं आरामशीर त्याच्यावर, 4-5 तास. बरं बरं. आणि अशा माध्यमातून तुम्हाला कधी या उन्हाळ्याच्या व्यवस्थापनामध्ये त्रास झाला नाही, अत्यंत यशस्वीरित्या आपण करत आहात, बरोबर? हो हो हो. बरं बरं. आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल आणि अत्यंत बहुमोल अशी माहिती तुम्ही प्रेक्षकांना दिल्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर, आपण बघितलं की आपणही परभणीकडे काम करतात आणि अत्यंत उत्कृष्टरित्या तो शेतकरी जे आहे आपण जे सिस्टीम सांगितल्यात तर ते फॉलो करतो आहे. परिषद सर, काय सांगता येईल याच्या संदर्भामध्ये? म्हणजे आपल्याला जसं स्प्रिंकलरचं काम जे आहे तर ते स्प्रिंकलर्सच्या ऐवजी ते ड्रिप्सचा वापर करतात. ते अत्यंत म्हणजे चांगलं काम करतात ते. त्याच्या व्यतिरिक्त इथे स्लाइडमध्ये जसं आपण दाखवलेलं आहे की जर आपल्याला फॉगर्स वापर करता येत नसेल तर आपल्याकडे ऍग्रिकल्चरल जे स्प्रे असतात तर त्याचा सुद्धा वापर करून शेडच्या आतमध्ये फॉगिंग करता येतं. बरोबर. तर ते कसं करावं लागतं आपल्याला की फॉगर म्हणजे जे स्प्रे आहे ते पक्ष्यांच्या अंगावर न करता वरती असं हे करून करायचं, जेणेकरून ते एक मिस्ट तयार होते, एक फॉग तयार होतो, एक धुकं तयार होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा थंडावा येऊ शकतो. म्हणजे जर वीज नसेल आणि कमी पाणी वापरायचं असेल तरी तुम्ही ह्याचा वापर करू शकता. सर, आपण काय सांगू शकतो, ग्रामीण भागामध्ये आता शेतकरी अशा प्रकारे चांगली त्यांनी टेक्नॉलॉजी की ओव्हरहेड टँक केलेला आहे आणि सातत्याने विद्युत जरी गेली तरी ग्रॅव्हिटीनी त्या ठिकाणी जो आहे तो कुलिंग इफेक्ट त्याला मेंटेन करता येतो. तर अशा पद्धतीने अजून कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या माध्यमातून आपण हा कुलिंग इफेक्ट जो आहे ते आणू शकतो, निर्माण करू शकतो? त्यांनी एक सांगितलेलं महत्वाचं ते म्हणजे इलेक्ट्रॉल पावडर. हा, इलेक्ट्रॉल पावडर. उन्हाळ्यामध्ये काय होतं की पक्ष्यांना जास्तीत जास्त पक्षी पाणी पितात आणि पाणी पिल्यामुळे लूज मोशन सारख्या होत असतात आणि ह्या लूज मोशनमुळे डिहायड्रेशन होते, मलूल होतात पक्षी आणि मर वाढण्याची शक्यता असते. मग ह्याला जर थोडं आपल्याला लवकरात लवकर डिहायड्रेशनमध्ये रिकव्हरी पाहिजे असेल तर ह्या वेळेस इलेक्ट्रॉल पावडर दिलं तर निश्चितच फायदेशीर होतो. त्या व्यतिरिक्त सोडियम बायकार्बोनेट किंवा आपण खाण्याचा सोडा म्हणतो तो जर वापरला पाण्यामधून तर निश्चित फायदा होतो. म्हणजे हे उन्हाची तीव्रता जे तापमान आहे तर त्याच्यापासून पक्षी लवकरात लवकर रिकव्हर होतात. बरोबर. परिषद सर, आता आपण बघितलं की आता इलेक्ट्रॉल पावडर साहेबांनी सांगितली त्या माध्यमातून म्हणजे त्याचं क्षार जे कमी होतात ते क्षार आणि मनुष्य प्राण्यामध्ये देखील आपण बघतो की घामावाटे जे आहे मोठ्या प्रमाणात क्षार बाहेर पडतात आणि थकवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो. तर यामुळे जे पक्ष्याची देखील रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. तर त्यावेळेस पक्षी कोणकोणत्या प्रकारच्या रोगांना बळी पडू शकतो अशा प्रकारे? तर त्याचं काय सांगता येईल या संदर्भामध्ये? एक तर आहे ते महत्वाचा रोग आहे तो मानमोडीचा रोग आहे. तर तो विषाणूजन्य रोग आहे ज्याला व्हायरल डिझीज म्हणतो आपण. तर त्याच्यावरती आपल्याकडे औषधोपचार उपलब्ध नाहीये, पण त्याचं तो रोग होऊ नये याच्यासाठी आपण दक्षता घेऊ शकतो, काळजी घेऊ शकतो. साधं लसीकरण केलं तर लसीकरण केल्यानंतर लगेच त्याला मात करू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे, दुसरे रोग जे लागतात ते म्हणजे एक तर तुसामधनं किंवा जो खाली गादी माध्यम दिलेलं असतं, लिटर म्हणतो आपण इंग्रजीमध्ये त्याला, तर त्याच्यातनं येऊ शकतो तो कॉक्सिडिओसिसचा. अजून एक रोग जो असतो तो अमोनियाचा प्रॉब्लेम खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतो.
आणि एक असं की पाण्यामध्ये जर जीवाणू असले तर इकोलाय, कारण पाणी कमी असतं, कमी पाण्यामध्ये रोग जे असतात जीवाणू किंवा विषाणू त्यांची संख्या वाढते आणि त्यावेळेला तसे सगळे जे रोग असतात ते वाढू शकतात. बरोबर. ते जर त्याच्यावरती आपल्याला मात करायचं असेल तर स्वच्छ पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. ते स्वच्छ पाणी आपल्याला द्यायला पाहिजे आणि विशेष लसीकरण, असं खास करून लसीकरण सर तुम्हाला सर काही सांगता येईल का, किंवा स्वच्छ पाणी जे आहे तर स्वच्छ पाणी देण्याच्या कोणत्या पद्धती, निर्जंतुकीकरणाच्या कोणत्या पद्धती काय सांगता येईल? उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली असते आणि त्यामुळे जास्त जंतू वगैरे ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये असण्याची शक्यता असते आणि सॉल्टचं सुद्धा प्रमाण, विशेषतः जंतूमुळे वेगवेगळे रोग, विशेष विकोलाय, त्याच्यानंतर कॉक्सिडिओसिस हे रोग येण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी शुद्धीकरण हे करणं आवश्यक आहे आणि पाणी शुद्धीकरणासाठी वेगवेगळे औषधं आहेत. त्याच्यामध्ये क्लोरीन आहे आणि त्या व्यतिरिक्त आयोडीन आहे, हायड्रोजन परऑक्साईड आहे. तर अशा प्रकारची औषधं वापरून हे क्लोरीन आपल्याला पाण्याचं शुद्धीकरण जर केलं तर ह्या रोगाचा पूर्णपणे आपलं निर्जंतुकीकरण पाण्याचं करून, ट्रीटमेंट करून चांगलं पाणी आपल्याला जर वापरलं तर ह्या रोगाचा पक्षी आपले ह्या रोगाला बळी पडत नाहीत. आपल्याला कोल्हापूरहून एक शेतकरी प्रश्न विचारत आहेत, तानाजी टिकुगडे. आपण तो प्रश्न घेऊया. तानाजीराव नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. कोंबड्यासने रोग जास्त, असं घुबडते आणि त्याला असं फोड होत्या तोंडाला. बर. परशी सर आपल्याला समजलं, रोग जास्त आहे, गुबारा होतो आणि तोंडाच्या इथं फोड, पुळ्या वगैरे येतात असं? बहुतेक ते जे तो रोग असू शकतो तो देवीचा रोग असू शकतो, म्हणजे मिझल्स वगैरे, पॉक्स म्हणतात त्याला, फाऊल पॉक्स म्हणतात. बर बर. तर तसा रोग जो असतो तो सर्वसाधारणपणे लेअर पक्ष्यांमध्ये, जे अंडीवरचे पक्षी असतात त्यांच्यासाठी असतो. आणि म्हणजे हा महत्वपूर्ण विषय आहे की आपण आतापर्यंत चर्चा करतोय तो ब्रॉयलर कोंबड्यांच्या संदर्भामध्ये, पण त्याचबरोबर लेअर जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 7,000 कोटीचं अंड्याचं प्रोडक्शन आहे आपलं, ते देखील मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. पण हा जो रोग असतो तो उन्हाळ्यामध्ये एवढा मोठा प्रचलित होतो कारण त्याच्यामध्ये डासांचा जो प्रादुर्भाव असतो तो वाढतो. तर हा रोग जो असतो तो डासांमुळे सुद्धा पसरतो. तर आपल्या आजूबाजूचा जो परिसर असतो तो पण आपल्याला स्वच्छ ठेवायला पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे तुंबलेलं नसलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींची आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे. आणि देवीच्या रोगाच्या वरती सुद्धा आपल्याकडे लसीकरण उपलब्ध आहे. तर ते लसीकरण आपल्याला नियमानुसार करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. धुमाळ सर, आता आपण बघितलं की ज्या काही लेयर्स कोंबड्या आहेत मोठ्या आहेत, त्या लेयर्स कोंबड्याचं अंड्याचं उत्पादन देखील हे कमी होता असेल. तर विशेषतः या उन्हाळी हंगामामध्ये एक तो पक्षी खातो कमी, याच्यामध्ये त्याचं फूड कन्व्हर्जन रेशो देखील कमी होऊन जातो. तर या ठिकाणी खाद्य व्यवस्थापनामध्ये मूलभूत कोणकोणत्या बाबींची दक्षता जी आहे ती शेतकऱ्यांनी किंवा पोल्ट्री व्यावसायिकांनी घेणं गरजेचं आहे? खाद्याच्या बाबतीत, विशेषतः लेअरच्या बाबतीत दुपारी खाद्य कमी झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होतो, अंडी उत्पादन कमी होतं. म्हणून थोडंसं खाद्यावर पाणी शिंपडायचं आणि पाणी शिंपडल्यामुळे आपल्याला दिसतंय आदर्श व्यवस्थापन पद्धतीच्या संदर्भात. तर ते पाणी जर शिंपडलं तर खाद्य थोडंसं वाढतंय आणि खाद्य वाढून या पक्षामध्ये उत्पादन वाढतंय. तर असं थोडंसं खाद्याचं एक व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. दुपारी जेव्हा अतिशय तापमान जास्त आहे त्यावेळेस मात्र खाद्य बंद करायचं, खाद्याचे भांडे उंच घ्यायचे, त्यावेळेस आपल्याला खाद्य द्यायचं नाही. रात्रीच्या वेळेस अतिशय थंड आहे त्या संध्याकाळी 5च्या नंतर खाद्य आपल्याला चालू करायचं. रात्रभर व्यवस्थित खाद्य पक्ष्यांनी खाल्लं पाहिजे. सकाळी 11पर्यंत खाद्य चालू ठेवायचे आणि त्यानंतर मात्र बंद करायचं. अशा प्रकारचं थोडंसं मॅनेजमेंट आपल्याला खाद्याच्या बाबतीत, म्हणजे सकाळ संध्याकाळ खाद्याचं प्रमाण वाढायचं, दुपारी आपल्याला थंड हवेमध्ये खाद्य त्यांनी खाल्लं पाहिजे. उष्णतेच्या वेळेस खाद्य शक्यतो द्यायचं नाही, कारण ही जी ऊर्जा आहे त्यांची चयपचनासाठी, डायजेशन, मेटाबॉलिझम, ही जी ऊर्जा निघते त्याच्यामुळे पुन्हा त्यांच्यावर ताण वाढतो आणि उत्पादन, त्याचे अनिष्ट परिणाम हे आपल्याला जाणून येतात. बरोबर. खूप चांगली माहिती दिलीत आपण. आपल्याला नागपूरवरून श्रीमती प्रज्ञा कुलकर्णी हे काय विचारू इच्छितात? प्रज्ञाजी नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. सर, मला डॉक्टर धुमाळ यांना विचारायचंय की जे मोठे जनावर असतात त्यांच्या शरीराचं तापमान हे साधारण 101, 102 असतं. 102 फॅरेनहाइट डिग्री सेल्सिअस असं असतं. पण जे कोंबड्या वगैरे असतात लहान, तर त्यांचं शरीराचं तापमान हे 106, 107 डिग्री फॅरेनहाइट असतं असं मला माहिती झालंय. तर ते का असतं आणि असेल तर मग उन्हाळ्यात त्याच्या शरीराच्या तापमानाचा आपल्याला काही त्रास होणार आहे का मॅनेजमेंट करण्यासाठी? अत्यंत चांगला प्रश्न विचारला. ऍक्च्युअली माझ्या पण मनामध्ये आला की जनरली आपण मगाशी म्हटलात की उन्हाळ्यामध्ये लोक अंड कमी खातात,
चिकन कमी खाता, कारण हीट जास्त त्यांनी जनरेट होते. तर त्या बर्डच्या जे शरीराचं तापमान जे आहे, उदाहरणार्थ इतर अॅनिमलचं त्यांनी सांगितलं की 101 वगैरे डिग्री फॅरनहाईट आणि कोंबडीचं तापमान थोडंसं 5-6 डिग्री फॅरनहाईटनी जास्त असतं. तर त्याचा काही परिणाम होतो का याच्यावर, म्हणजे काय सांगता येईल या संदर्भामध्ये? नाही, निश्चितच ह्या तापमानाचा परिणाम होतोच. आणि त्यामुळेच आपण हे सगळं जे बदल करायला पाहिजेत ते इथे सुचवत आहोत. आणि कारण काय होतं की पक्ष्याचं तापमान, शरीराचं तापमान खूप जास्त असल्यामुळे जेव्हा बाहेरचं तापमान वाढतं त्यावेळेला पक्ष्यांना त्या तापमानाचं, स्वतःच्या शरीराच्या तापमानाचं संतुलन करता येत नाही. आता मोठ्या प्रमाणावरती काय होतं की बाकीचे मोठे जे जनावर असतात त्यांना घाम येतो, ते जाऊन पाण्यामध्ये जाऊन बसतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण ह्या कोंबड्या ज्या आहेत त्या बंदिस्त वातावरणामध्ये आपण ठेवत असतो, कारण आपल्याला उत्पादन जास्त हवं असतं आणि ते गरजेचं आहे. कारण आपल्याला त्या सगळ्या गोष्टी जर पक्ष्यांना द्यायच्या असतील तर बंदिस्त वातावरणामध्येच देणं ते योग्य होतं, स्वयोग्य होतं. तर त्यामुळे हे होतं. आणि जर तुम्ही बघितलं तर अगदी 2 ते 3 डिग्रीचं तापमान जरी बदललं, जसं आपल्याला आता मी ते स्लाइड काढतोच आहे, तर त्याच्यामध्ये दिसेल की जर अगदी 35 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान वर गेलं की पक्ष्यांना त्याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. बरोबर. त्याचप्रमाणे जर 38च्या पुढे गेलं तर पक्षी जे आहे ते खाद्य बंद करतो, फक्त पाणी पिऊ शकतो. आणि त्यावेळेला पण आपल्याला ही काळजी घ्यायला पाहिजे की पाण्याचं तापमान जे आहे जर ते 40 किंवा 41 अंश सेंटीग्रेड गेलं तर त्यावेळेला पक्षी पाणी सुद्धा प्यायला बंद करतो. बर. आणि पक्ष्यांना जे आहे ते पाण्याची गरज खूप जास्त लागते. जर दुपारच्या वेळेला, म्हणजे पाण्याच्या ह्याच्याबद्दल बोलूया आपण, तर जर जसं जसं तापमान वाढत जातं, तर इथे जसं स्लाइडमध्ये दिसलेलं आहे की 22 डिग्री जर तापमान असेल तर त्यावेळेला सर्वसाधारणपणे 1000 ब्रॉयलर असतील तर त्या 1000 ब्रॉयलरला 22 डिग्री सेंटीग्रेडवरती 3 आठवड्याचे असतील पक्षी तर त्यांना फक्त 100 लिटर पाणी लागतं. पण जर ते 32 डिग्री गेलं तर असं पाण्यात आलेलं आहे की त्यांना जवळजवळ 210 लिटर एवढं पाणी, दुपटीपेक्षा जास्त पाण्याची गरज आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे जर तापमान चांगलं असेल, 19 ते 22 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान असेल तर त्यावेळेला पक्ष्यांना जेवढं खाद्य खातात त्याच्या 2.5 पट तेवढं ते पाणी पितात. पण तापमान वाढलं की त्यांची ती गरज 8 ते 10 पटीने वाढू शकते. तर ती आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे. खूप चांगली माहिती दिलीत आपण. मित्र हो, उन्हाळ्यातील कोंबड्यांचं व्यवस्थापन किंवा कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या संदर्भामध्ये आपण अशीच माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्र हो, आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो आहे उन्हाळ्यातील कोंबड्यांचं व्यवस्थापन. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी जे तज्ज्ञ उपस्थित आहेत ते आहेत डॉक्टर माणिक धुमाळ व डॉक्टर परसी आवारी. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केलेली आहे. आता हा विषय आहे की आपण केवळ म्हणजे ब्रॉयलर्स आणि लेयर्स या कोंबड्यांच्या विषयी बोलतो, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये गावठी कोंबड्या ज्या आहेत किंवा गावरान कोंबड्या आपण ज्याला म्हणतो, तर त्यांचं देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये बॅकयार्ड पोल्ट्री स्वरूपामध्ये जे आहे ते होतं. तर त्या कोंबड्यांच्या बाबतीमध्ये अशी विशेष करून उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी असं काय वाटतं? बॅकयार्ड कोंबड्यामध्ये विशेषतः जर आपल्या गावरान पद्धतीच्या कोंबड्या असतील तर याच्या त्याची जी रोगप्रतिकार क्षमता आहे, त्याचबरोबर हे तापमानाला राहण्याची क्षमता जी आहे, ज्याला अडॅप्टेबिलिटी म्हणतो आपण, तर ही अतिशय चांगली असते. म्हणून आणि त्याच याच्या तुलनेमध्ये त्याचं उत्पादन अतिशय कमी असते, म्हणून त्या सहजच ऍडजस्ट होऊ शकतात. फारशी काही काळजी घ्यायची गरज नाही. पण जेव्हा सुधारित जाती आहेत त्या गावरान याच्यामध्ये वापरल्या चाललेल्या आहेत बॅकयार्डमध्ये, तर ह्या सुधारित जातीच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. ह्याच पद्धतीने गोटा बांधणे, त्यानंतर गोट्यावर स्प्रिंकलर्स वगैरे बसवणं, अशा पद्धतीने जर आपण ह्या सुधारित जातीसाठी व्यवस्थापन केलं तर निश्चितच उत्पादन वाढायला आपल्याला मदत होते. पण पूर्णपणे गावरान ज्या कोंबड्या आहेत ज्या इकडे तिकडे फिरतात वगैरे, ह्याच्यासाठी फारशी काही काळजी घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये ती क्षमता असते आणि उत्पादन कमी असल्यामुळे त्या सहजच हे करू शकतात, सहन करू शकतात त्या. परशी सर, आता एक विषय आला की गावठी कोंबडी, मग आता या ठिकाणी गिरिराज आहे किंवा कडकनाथ आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये आता शहरी आणि ग्रामीण भागामध्ये यांच्या संदर्भात हे केलं जातं. जसं आपण गायींच्या संदर्भात आहे की आपण जर्सी होल्स्टाईन फ्रिजियन आणल्या आणि त्या जास्त दूध द्यायला लागल्या, आणि कधी कधी मग अनेक माध्यमातून येतं की ब्राझीलमध्ये गिर गाय जी आहे ती आपल्या होल्स्टाईन किंवा जर्सीपेक्षा जास्त दूध देते, म्हणजे गावठी आपले जे ब्रीड आहे. तसं आपण हे जे काही गावठी कोंबड्या आहेत किंवा वाण आहे याच्या व्यवस्थापनावर फारसं लक्ष देत नाही. पण त्यांचं जर आपण ह्या शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन जर केलं तर ते ह्या कोंबड्यांनी इतकं म्हणजे 300 किंवा 320 अंडी पर इयर किंवा त्यांचं वेट गेन
असं होऊ शकतं का? काय सांगता येईल या संदर्भात? नाही, चांगला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये एक आपल्याला बघावं लागतं की क्षमता. तर जी क्षमता आता आपल्याकडे आपल्या भारतात आपण काय करतो की 3 प्रकारचे कुक्कुटपालन आहेत आपल्याकडे. एक आहे त्याला आपण गावरान म्हणू शकतो, त्याला बॅकयार्ड पोल्ट्री म्हणतो. दुसरं आहे त्याला रुरल पोल्ट्री म्हणलं जातं की गावठी पक्षी. आणि तिसरं जे आहे ते व्यावसायिक दृष्टिकोनातनं केलेलं कुक्कुटपालन, ते कमर्शियल पोल्ट्री प्रोडक्शन. तर ह्या तिघांच्या क्षमतेमध्ये फरक आहे. जर जेनेटिकल क्षमतेमध्येच त्याचा फरक आहे. आता तुम्ही बघितलं की आता गावरान कोंबडी आहे, जी बॅकयार्ड पोल्ट्री आहे, ती देशी कोंबडी आहे, ती जास्तीत जास्त तुम्हाला 70-80 अगदीच डोक्यावरनं पाणी म्हणजे 90 अंडी तुम्हाला देऊ शकते वर्षापोटी. दुसऱ्या टोकाला जे आहे ते कमर्शियल पोल्ट्री आहे, ती तुम्हाला 320 अंडी देते. तर त्याच्यामध्ये ते जेनेटिक कॅपॅबिलिटी आहे, ती क्षमता आहे, त्यामुळे ती करते. आता तिसरी जी जात आपण बघितली ती रुरल पोल्ट्रीची, तर ती आपण विकसित करत आहोत. गिरीराजा, वनराजा, उपकारी, हितकारी अशा सगळ्या, कॅरी श्यामा, या सगळ्या पक्ष्यांचं आपण नियमित केलेले आहेत आणि तयार केलेले आहेत. ते अशा दृष्टिकोनातनं तयार केलेले आहेत की गावामध्ये खूप जास्त त्यांना म्हणजे ज्याची रोग प्रतिकारक क्षमता जास्त आहे, व्यवस्थापन त्यातल्या त्यात मीडियम पद्धतीचं आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे ते मीडियम, ते मॉडरेट इनपुट, मॉडरेट आउटपुट आहे. म्हणजे त्यांना खूप जास्त जसं उत्पादन पण मिळत नाही आणि जास्त काळजी पण घ्यावी लागत नाही, पण त्यांचं उत्पादन गावरान कोंबड्यांपेक्षा बऱ्यापैकी जास्त असतं आणि थोडीशी त्यांची काळजी घ्यावी लागते. बरोबर. आपल्याला परभणीवरनं शिवानंदजी उबाळे म्हणून काय प्रश्न विचारतो. प्रश्न घेऊया. शिवानंदजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या पोखरणी येथे 400 ते 500. हॅलो. हा बोला बोला, आवाज येतोय तुमचा, बोला. माझा पोखरणी येथे 400 ते 500 कोंबड्यांचा एक कडकनाथचा फार्म आहे. बर. कडकनाथचा फार्म आहे, तर त्या कडकनाथच्या कोंबड्यांचा आहार मी कोणता वापरावा, म्हणजे जेणेकरून मला या उन्हाळ्यामध्ये त्याचा फायदा होईल? मला वाटतं की सरांनी सांगितलेलं आहे प्रोटीन आहार, पण आपण त्यांच्याचकडनं उत्तर घेऊया. सर तुमच्याच भागातले शेतकरी आहेत आणि कडकनाथ ज्याच्याविषयी आपण चर्चा करत होतो, सांगा त्याच्या संदर्भामध्ये आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात काय काळजी घ्या. कडकनाथ हे पक्षी गावरांसारखे पक्षी आहेत, फक्त त्याच्यामध्ये एकच फरक आहे की मटण झालं, आतीलमधले सगळे भाग हे काळ्या रंगाचे असतात, पूर्णपणे काळा रंग असतो. म्हणजे रक्ताला सुद्धा काळा रंग असतो, आतमधलं हृदय आहे, मांस आहे, हे सगळं काळ्या रंगाचं असते आणि त्याचे अंडे सुद्धा काळे असतात. तर फक्त जे एकच वैशिष्ट्य आहे की काळा रंग हा त्याचं वैशिष्ट्य आहे आणि काळा रंगामध्ये काही काही वैशिष्ट्यपूर्ण असे गुण आहेत, ज्याला आपण नर्वाइन टॉनिक वगैरे म्हणतो, अशा टाईप आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याचा फायदा होतो. परंतु दुसरी बाब जर पाहिली उत्पादनाच्या बाबतीमध्ये, अतिशय गावरान पक्ष्यासारखंच त्याचं उत्पादन आहे आणि गावरान पक्ष्यासारखेच ते काटक आहेत आणि वातावरणाचा फारसा विपरीत परिणाम होत नाही, इकडे तिकडे फिरून सुद्धा ते हे करू शकतात. पण त्याला थोडंसं आपल्याला कमर्शियल पद्धतीने जर करायचं असेल तर मग मात्र आपल्याला त्याला खाद्य आणि हे द्यावं लागतं. साधारणतः 18% प्रथिन असलेलं खाद्य आपण अशा पक्ष्यांना देणं आवश्यक आहे आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं खाद्यामध्ये वाढवायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त क्षार आणि जीवनसत्व यांचं प्रमाण जी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा 25% आपल्याला वाढवणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं जर आपण व्यवस्थित खाद्य केलं तर कसलाही उन्हाचा ताण ह्या पक्ष्यांना होणार नाही आणि त्याच्यापासून चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकेल. परिचित सर, की आता आपण बघितलं की अनेक देशांमध्ये कोंबड्यांच्या संदर्भामध्ये बर्ड फ्लू चा मोठा हॅवाक आपण पूर्वी बघितला आणि हे होतं. तर हा जो उन्हाळ्यातलं वाढतं टेम्परेचर आणि बर्ड फ्लू याचा कुठे काही असं कोरिलेशन वगैरे काय आहे का? सर्वसाधारणपणे जर बघितलं तर बर्ड फ्लू जो आहे तो विषाणूजन्य रोग आहे. तर त्या विषाणूजन्य रोगाचा जर ते विषाणू जर बघितले तर ते सर्वसाधारणपणे 7°C नष्ट होऊन जातात. ते पक्ष्यांच्या शरीराच्या बाहेर जास्त वेळ राहू शकत नाही, ते जिवंत राहत नाही, ते मरून जातात, नष्ट होतात. आणि आधी जो आपण बर्ड फ्लू हा रोग बघितलेला आहे तो जो महाराष्ट्रात देखील बघितलेला होता 2006 साली माझ्या मते. तर त्यावेळेला असं झालं होतं की पक्षी जे होते ते खूप मोठे होते, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता जी होती ती फार कमी झालेली होती. तर अशा पक्ष्यांना ठेवू नये. जे पक्षी खूप मोठे झालेले आहेत वयाने, तशा पक्ष्यांना जास्त वेळ ठेवू नये, त्यांना विकून टाकावं, हे एक महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जैविक सुरक्षा, ज्याला आपण बायोसिक्युरिटी म्हणतो, हे आपल्या शेडवर असणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काय असतं की जर आजूबाजूला गावरान पक्षी फिरत आहेत किंवा बदकं येतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात,
तर त्यावेळेला सुद्धा काय होतं की त्या पक्ष्यांमध्ये हे विषाणूजन्य रोग असू शकतो आणि त्याच्यातनं हे विषाणू बाहेर पडतात आणि ते आपल्या पक्ष्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून जर आपल्याला चांगल्या रीतीने जैविक सुरक्षा करायची असेल आणि बर्ड फ्लूच नव्हे तर दुसऱ्या कुठल्याही रोगापासून जर लांब राहायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला जैविक सुरक्षा हे अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा असतो की आपण शेड थंड करण्यासाठी आजूबाजूला जे आहे ते झाडं लावतो. तर ती झाडं लावताना पण आपल्याला दक्षता एवढी घ्यावी लागते की ती झाडं जी आहेत त्याच्यावरती फळं किंवा फुलं अशी येऊ नये. कारण जर फळं असतील किंवा फुलं येत असतील तर मोकाट फिरणारे किंवा वन्य जे पक्षी आहेत तर ते तिथे येतात, ते आकर्षित होतात आणि ते खायला येतात आणि त्यांची विष्ठा आजूबाजूला पडते आणि मग ते हळूहळू आपल्या शेडमध्ये सुद्धा आपण चालत जातो किंवा लोक येतात तेव्हा ते येऊ शकतो, कंटामिनेशन होऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला करावं लागतं. बरोबर. धुमाळ साहेब, आता वेळ खूप कमी राहिलेला आहे. आता उन्हाळी हंगामामध्ये प्रामुख्यानं जिथं 5000चं शेड जर असेल तर त्या ठिकाणी कमी पक्षी ठेवावे जेणेकरून थोडीशी हवा त्यांना मोकळी राहील आणि स्पेस थोडीशी जास्त राहील नॉर्मलपेक्षा. याच्या संदर्भात एक आपण इनपुट द्यावं. आणि दुसरं म्हणजे लसीकरणाच्या संदर्भामध्ये विशेष असं काय आहे का? होय, जागेच्या बाबतीत सर्वसाधारण आपण 1 चौरस फूट जागा ब्रॉयलर पक्ष्यांना देतो, परंतु उन्हाळ्यामध्ये हे ताण येतो आणि याच्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. तर अशा परिस्थितीमध्ये 1.2 चौरस फूट जागा प्रति पक्षामागे देणं आवश्यक आहे. पक्षाची कोणत्याही परिस्थितीमध्ये गर्दी होऊ देऊ नयेत, ही थोडीशी काळजी घ्यावी लागेल. या व्यतिरिक्त उन्हाच्या ताणामुळे पक्ष्यांची रोगप्रतिकार क्षमता अतिशय कमी झालेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये मग हे जे विषाणूजन्य रोग येतात आणि त्याला काही आपल्याकडे वेगळी ट्रीटमेंट अशी नसते. म्हणून म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपल्याला लसीकरण करणं आवश्यक आहे. विशेषतः ब्रॉयलरमध्ये पहिल्या 6व्या दिवशी, वयाच्या 6व्या दिवशी लासोटा लस देणं आवश्यक आहे. 1 थेंब डोळ्यातून किंवा नाकातून आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर दुसरं लसीकरण जे आहे ते 12 ते 14व्या दिवशी IBD ह्या रोगाचं आहे, ज्याला गंबारो असं म्हटलं जातं आणि हे सुद्धा आपल्याला नाकातून किंवा डोळ्यातून 1 थेंब टाकून हे करायचं. त्यानंतर पुढचं जे लसीकरण आहे ते 22 ते 24व्या दिवशी करायचं आहे आणि ते गंबारो रोगाचं लसीकरण करायचं हे पाण्यातून करायचं आहे. आणि त्यानंतर शेवटचा जे बूस्टर डोस म्हणतो आपण लासोटाचा, तो 28 ते 30 दिवसाच्या फॉलो करायचं आहे. आणि लस देत असताना लस ही बर्फावरच आणायची आणि ती थंड शेवटपर्यंत देईपर्यंत आपल्याला ठेवायची आणि त्याच्यामधले जे विषाणू आहेत ते नष्ट होण्याची शक्यता असते. बरोबर. मित्र हो, आपली वेळ आता संपत आलेली आहे आणि उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाच्या संदर्भातलं जे काही व्यवस्थापन आहे त्या संदर्भात अत्यंत चांगली माहिती या ठिकाणी तज्ज्ञांनी या ठिकाणी दिलेली आहे. मित्र, आपल्याला कल्पना आहे की दर गुरुवारी आपण फोन इन लाईव्ह स्वरूपामध्ये कृषी आणि संलग्न विषयावरचे अनेक कार्यक्रम जे आहेत ते प्रसारित करत असतो. पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 13 एप्रिल 2017 रोजी कार्यक्रमाचा विषय आहे जनावरांचे उन्हाळ्यातील आजार, प्रतिबंध आणि व्यवस्थापन. आणि सहभागी होणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर अजय खानविलकर, जे पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ या ठिकाणाहून सहभागी होणार आहेत. मित्र हो, कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुकता असतो. आपल्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. कृषी दर्शन ddkmumbai@gmail.com किंवा कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. आपण कृषी दर्शन कार्यक्रम हा यूट्यूब, फेसबुक किंवा DD सह्याद्रीची जी वेबसाईट आहे तर त्याच्या माध्यमातून देखील मागोवा घेऊ शकता. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम पुनश्च आपण त्या ठिकाणी बघू शकता. मित्र हो, आजचा ह्या उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये अत्यंत चांगली माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शन केंद्र, मुंबई दूरदर्शन केंद्र, सह्याद्री वाहिनी तसेच सर्व शेतकरी आणि जे काही दर्शक आहे त्यांच्या वतीने आपण धुमाळ सर तसेच प्रशिद सर यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.